आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तुम्हा शहरातल्या पोरासनी एवढंच येतंय काय? नुसतं आपल्या पोरींच्या मागे हिंडायचा, दुसरी काही कामं नाही ती होय? हे बघा, मॅचला उशीर होत होता म्हणून तुमच्या गाडीवर बसलो। तुम्ही तर लई हरकून टम्म झालासा की। तुम्हाला काय वाटलं मी लगेच तुमच्या प्रेमात पडेल? असलं काय होणार नाही, आधीच सांगून ठेवतो। प्रेमात माझ्या नाही, रणवीर सिंगच्या। किती हाय का आणि कोण? कुणाच्या हातात आहे लव्ह लेटर? तुमच्याच नाव माझ्या काय विचारायलायचा? लाज नाही वाटत तुम्हाला असले धंदे करताना? अरे एक मिनिट, सिद्धटेक एक्सप्रेस जरा थांब। बडबड करण्यापेक्षा उघडून तर बघ आत काय। लव्ह लेटर नाही आहे, कॉलेज ऍडमिशनचा फॉर्म आहे। ऍडमिशनचा फॉर्म? मुंबईला जाणार म्हणून उड्या मारत फिरतीये। फॉर्म कोण भरणार? त्याशिवाय मिळणार आहे ऍडमिशन? बस आपलं विचारायचं नाही, बघायचं नाही, फायरिंग सुरू। तू ना जरा मूवीज कमी बघत जा बरं का। सॉरी हो, खर सॉरी। अहो माझं चुकलं, म्हणजे तुम्ही तसं दिसायला उडण टप काय? नाही नाही, म्हणजे चांगलंच माणूस दिसता, चुकून बोललो, सॉरी, खरं सॉरी। इट्स ओके। बरं लास्ट डेट संपायच्या आधी तो फॉर्म भरा। मला सांगा, तुम्ही एवढं का करायलाय माझ्यासाठी? अगं एवढं काय त्यात, मदत करावीशी वाटली म्हणून केली शक्य आहे तेवढी। आता परवा माझ्याकडनं गैरसमज झाला, मी हात उचलला तुझ्यावर, तेव्हा ते गावकरी धावून आले माझ्यावर, हाडच मोडली असती त्यांनी माझी। तू मध्ये आलीस, तू समजूत घातलीस म्हणून वाचलो, नाही तर आत्ता काय तुला फॉर्म देता आला नसता। असं होय, मग चालतंय। कमळे, ए कमळे, कमळे, यो कोण ग? आणि हे काय? लव लेटर? तुझ्यावर काही लाईन मारते काय हा? काय रे, डोक्यात टणूच काढेल तुझ्या। काय दिलाय? हा तर ऍप्लिकेशन फॉर्म आहे। अय्यो सॉरी, तुम्हाला काय मी बोलून गेलो। कमळे इकडे, तुला असं नाही का वाटत तू याच्या संगत लईच बोलायली आहेस? ए अगं, आता फॉर्म दिला तेव्हा खुश झाली होती, आता लगेच पलटी। चल आपल्याला लई काम आहे। कार्टून काय आहे? काय आहे? तुझं काय आहे? तुझं काय आहे? तू पुढे बोलणार आहेस? हा? हे दोन काय? दोन वेण्या आणि ती हे काय चाललंय? हे झाली सुरू झाली जासूसी? जासूसी तो अब शुरू होगी। मैडम को बताना पड़ेगा। ऋषी एका सुंदर मुली सोबत गावात फिरत होता। गप्प बस, तू काहीतरी बडबडू नकोस रे। आपली गावातली माणसं साधी आहेत पण रांगडी आहेत। हा, तुला मार। थँक्यू। ते मग अशी थँक्यू बोलायचं राहून गेलं। एक मिनिट, तू मला माहितीस हे कोण आहे? माझी मैत्रीण, तिला आम्ही लाडानं निंगी म्हणतो। अजून नीलांबरी घोरपडे नाव आहे माझं, पण सगळे मला लाडाने निंगी म्हणतात। कळलं। तुम्हाला काय वाटलं? नाही काय नाही, लक्ष देऊ नका, हा लक्ष देण्यासारखा माणूस आहे। असं कोण बोलतो? या मॅडम, ते बघा ते म्हातारं, तेच आपल्या 100 एकरच्या डीलच्या आडवं यायला लागले। होय तेच आहे ते। अहो त्याला किती वेळा सांगितलं, त्याच्या हातापाया पडलो तर बेनं म्हणते जमीनच देणार नाही। कुरणे फालतू कारण मला देऊ नका, कळलं? जमीन विकायला तयार करण्यासाठीच त्यांचा पगार घेताय ना तुम्ही? मग त्या म्हाताऱ्याच्या तोंडावर अजून पैसे मारा आणि ही डील मला क्रॅक करून द्या। अहो मॅडम, मी तर त्याला गुंट्याला 20 देतो म्हणत होतो, तरी मी बेनं म्हणते की मला जमीन विकायची नाही। आता काय करायचं तुम्ही सांगा? कुरणे, जर तुम्हाला काम जमत नसेल तर मी दुसऱ्या कोणाला तरी हायर करते। हो नको मॅडम, असं काय करायलाय? अहो काय मॅडम, मोठ्या साहेबांनी सांगितलंय की कुणावरही जोर जबरदस्ती करू नका। ज्याला जमीन विकायची असेल त्याच्याकडनं जमीन घ्या। आता आम्ही जर असं केलं तर त्यांना काय वाटेल? कुरणे, पण मी आता सांगते ना, तर काहीही करा, ही जमीन मला हवी आहे म्हणजे हवी आहे। मग आता तुम्ही सोडा तो नाच। अहो ह्यो कुरणे जिबेला जेव पक्का आहे की नाही, तुम्हाला सांगतो ह्या। आता मी तुम्हाला सांगते ही डील कशी क्रॅक करायची। नमस्कार काका। आबा, अहो ह्या कुरण्या, तुला एक डाव सांगितलं ना, मी माझी जमीन देणार नाही। सारखं सारखं येऊन का माझं डोकं खातोयस तो? ओ आबा, काय बोलतोय ते तर ऐकून घ्या की।
ह्यांना तुमची जमीन घ्यायची आहे. आता तुम्ही आणि हे काय बोलायचं ते बोला. नमस्कार काका, मी रागिणी महाजन. मला या गावामध्ये एक मोठं रिसॉर्ट ओपन करायचं आणि त्यासाठी मला जमीन हवी आहे. आणि एकदा का या जमिनीवर एक रिसॉर्ट ओपन झालं तर याचा फायदा गावातल्या लोकांनाच होणार आहे. गावच्या लोकांचा फायदा होईल हो ते कसं काय? काका, रिसॉर्ट जर गावामध्येच ओपन झालं तर जॉब येतील ना इकडे आणि मग लोकांना गावाच्या बाहेर जायची गरजच पडणार नाही. आणि तुम्हाला जमिनीचा मोबदला मिळेल तो वेगळाच. तिथं समध्यासनी शहरात जायची घाई लागली आहे. एकदा का जमिनी इकल्या तर इथं कोणाचा बी फायदा होणार नाही, तोटाच होईल. आता पैसा आला की इथलीच पोरं गाव सोडून शहरात निघून जातील. पण एकदा का ते पैसे संपलं की कुठली जमीन आणि कुठलं काय. जमीन आहे तर सगळं आहे, ती इकायची सोडून काय बी बोला. काका प्लीज, तुम्ही माझं एकदा ऐकून घ्या. तुमचा ना एक गैरसमज होतो, प्लीज. हो बाईसाहेब, मी तुम्हाला शेवटचं सांगतो, ही माझी जमीन फक्त शेतीसाठी. इथं तुम्ही हॉटेल काढलं आणि तिथं येऊन तुम्ही दारू पिऊन दागडदिंगा घातला तर ते आपल्याला पटायचं नाही. ओ आबा, अहो हॉटेल काढणार नाही. ए बांडगुळा, तू कशाला मध्ये मध्ये बोलतोय? तुला एकदा सांगितलं की नाही, मी माझी जमीन देणार नाही. जमीन विकली तर पिकणार काय आणि खाणार काय? माती. हो बाजूला. ए थांब. ए म्हाताऱ्या, मी तुला स्पष्टपणे आणि सरळ सांगते, या तुझ्या जमिनीची जी काही किंमत असेल ना, त्याच्या चौपट किंमत मी तुला देते. ही जमीन मला देऊन टाक. अहो बाईसाहेब, ही जमीन म्हणजे आमची आई आहे. तिला आम्ही काळी आई म्हणतो आणि आपल्या आईचा सौदा कोण करत नाही. तुम्हा शहरातल्या माणसासने आमची आणि आमच्या जमिनीची काय नाळ आहे हे कधी समजायचं नाही. ओ आबा, अहो या कोण आहे तो? गुरण्या, तुला किती वेळा सांगितलं मला माझी जमीन द्यायची नाही. आणि परत जर काही हे तुझं तोंड घेऊन इथं आलाच तर तुझी उचल मागणी करेन. निघेत ना. आबा, अरे कमळी, तू इथं? आबा, हा चला की, तुम्हाला एक भारी गोष्ट दाखवायची आहे. चला लवकर. काय? चला की. चल चल चल. थेरडा ह्या कमळीचा आजा. आता तुला एका दगडात 2 पक्षी कसे मारायचे ते सांगते. तुला तुझ्या रिसॉर्टसाठी जागाही मिळेल आणि माझ्या अनिकाला तिचा बदलाही घेता येईल.